पैशातून या देशातील, या राज्यातील आणि या टेंभुर्णीतील विकास कामं करावी, असा साधारण लोकप्रतिनिधी निवडून आणण्याच्या पाठीमागचा लोकशाहीचा हेतू आहे, असं आपल्या पुस्तकात आपण इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्रामध्ये वाचलं, बरोबर आहे. पण जाफराबाद भोकरदनमध्ये काय होतंय? जाफराबाद भोकरदनमध्ये होतं की त्या टेंभुर्णी कोणतं खडकपूर्णा धरणातून लिफ्ट इरिगेशन करायचं नाही, पाणी आडवा जिरवा करायचं नाही, परंतु एखादा माझ्या विरोधात गेला तर त्याची जिरवायची, त्याला हातकड्या घालायच्या आणि पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जायचं. एवढं मात्र इथले बापलेक करतात हे मला इथं आल्यावर कळलं. आणि म्हणून रामधन पाटील, आता तुमच्या सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायला आता कल्याण काळे सज्ज झालेला आहे, काळजी करू नका. आणि बाबा तर एवढंच म्हणले की 12 तारखेपर्यंत राहा. बाबा 12 तारखेपर्यंत नाही, इथून पुढे 4 जूनला निकाल लागल्यानंतर तो हयात मी तुमच्या सोबत आहे, काळजी करू नका. एकदा चुकलं फुलंब्रीवाल्यांचं, पण म्हणून मी विधानसभेला लोकसभेला पराभूत झालो. आता मात्र फुलंब्रीवाल्यांनी कंबर कसलेली आहे. आणि एवढंच नाही तर आपलं जालन्याला वेगळं कार्यालय खासदार झाल्यानंतर राहणार आहे, हेही मी आपल्याला या ठिकाणी नमूद करू इच्छितो. नाही तर तुम्हाला असं वाटायचं की एकदा हे खासदार झाले तर औरंगाबादला जातील, संभाजीनगरमध्ये राहतील, इकडं कशाचे येते, त्याची काळजी करू नका. मी आपल्या समवेत याच ठिकाणी हयात राहणार. याचं कारण असं की आपल्याला मला हेच सांगायचं होतं की इथं आश्वस्त करायचं होतं. भाषणं करण्यासारखी खूप आहे, पण मला असं वाटतं इथं लई सोपं काम दिसतं रगडे साहेब. हा, लई पाणी, नाणं, डेव्हलपमेंट आणि विकास याच्यावर तर कोणी बोलायचं कामच नाही दिसू राहिलं. कारण लोकप्रतिनिधींनी हा धंदा लावलाय. जर त्यांना खरा या भागाचा विकास करायचा असता तर प्रत्येक शेतकऱ्याच्या दारामध्ये एक विहीर आणून दिली असती आणि सांगितलं असतं, भाऊ दादा हो, मी तुम्हाला विहीर दिली, मला मतदान द्या हो. नाही, हे मतं तसे नाही मागत. इथं पद्धत वेगळी दिसली. इथं मतं असे मागतात, मला मत देतो तर ठीक, नाही तर जेलात चाल. अरे वा, मतं मागायची पद्धत ही नव्याने ऐकली मी. ही पद्धत नाही आहे कुठं जगात. लोकप्रतिनिधीचं काम आहे मी त्याच्यापेक्षा सरस ठरलो पाहिजे आणि 2 पावलं पुढे जाऊन लोकांचं कामं केली पाहिजे, विकास केला पाहिजे आणि लोकांनी मला माझ्या निवडणुकीमध्ये निवडून दिलं पाहिजे. ही साधारण लोकप्रतिनिधीची भावना असते. रमेश पाटील, तुम्ही आम्ही 24 तास राबतो, फिरतो. काय कारण आहे? कोणाच्या काय समस्या आहे? कुठं गारपीट झाली, कुठं दुष्काळ पडला, कुठं चारा छावणीची गरज आहे, कुठं टँकरची गरज आहे, कुठं विहिरीची गरज आहे, कुठं पाणी, त्या सिमेंट बंधाऱ्याची गरज आहे. याच्यावर आपण सातत्याने फिरत असतो, विचार करत असतो, माहिती